जन्ममृत्यूच्या उशिरा नोंदींसाठी आता जिल्हा दंडाधिकाऱ्यांचीच परवानगी अनिवार्य, तहसीलदारांचे अधिकार मर्यादित। चाळीसगाव जन्म किंवा मृत्यूची घटना घडून 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटला असल्यास अशा नोंदी करण्यासाठी आता स्थानिक तहसीलदारांकडे असलेले अधिकार मर्यादित करण्यात आले असून प्रशासकीय सुसूत्रतेसाठी हे प्रस्ताव आता जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या अंतिम मान्यतेसाठी पाठवले जात आहेत। केंद्र सरकारने 11 ऑगस्ट 2023 रोजी जन्ममृत्यू नोंदणी अधिनियम 1969 मध्ये महत्त्वाची सुधारणा केली असून महाराष्ट्र शासनाने 12 मार्च 2025 रोजीच्या नवीन शासन निर्णयाद्वारे GR याची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे। या नवीन नियमानुसार ज्या नोंदींना 1 वर्षापेक्षा जास्त विलंब झाला आहे अशा प्रकरणांची सखोल चौकशी करून केवळ जिल्हा दंडाधिकारी, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, उपविभागीय दंडाधिकारी SDM किंवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी विशेषरित्या प्राधिकृत केलेले कार्यकारी दंडाधिकारीच आदेश देऊ शकतात। अनेक ठिकाणी केवळ आधार कार्डाच्या आधारे बोगस नोंदी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे शासनाने हे पाऊल उचलले आहे। तहसीलदार स्तरावर अर्जाची प्राथमिक छाननी, कागदपत्रांची पडताळणी आणि पोलीस किंवा तलाठी अहवाल गोळा केला जातो, मात्र अंतिम स्वाक्षरी आणि आदेशासाठी हे सर्व प्रस्ताव आता जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात येत आहेत। विशेषतः परकीय नागरिकांच्या अवैध घुसखोरीला आळा घालण्यासाठी आणि कागदपत्रांची विश्वासार्हता जपण्यासाठी हे अधिकार उच्च स्तरावर सोपवण्यात आले आहेत। यामुळे आता अर्जदारांना केवळ तहसील कार्यालयात अर्ज करून चालणार नाही, तर जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 15 दिवसांचे जाहीर प्रकटन, प्रतिज्ञापत्र आणि सखोल चौकशी अहवाल सादर करावा लागणार आहे। या प्रक्रियेमुळे विलंब होत असला तरी नोंदींमध्ये पारदर्शकता येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। ज्या तहसीलदारांनी नियमाबाह्य पद्धतीने स्वतःच्या अधिकारात अशा नोंदी केल्या आहेत, त्यांची आता चौकशी होऊन असे दाखले रद्द करण्याची मोहीमही शासनाने हाती घेतली आहे। ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर, बातमीसाठी संपर्क बबलू आहिरे, चाळीसगाव।